Hello my dear friends and welcome to the science class of 6th standard and we are doing lesson number 16 the universe. तर आपण हा लेसन नंबर 16 करतोय द युनिवर्स. तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर, कारण तुम्हाला सगळे लेसन्स मिळतील आणि सगळ्या लेसन्स ज्याच्यामध्ये आहेत त्याची जी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हा लेसन तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा प्लीज. ओके, तर सुरू करूयात द युनिवर्स. तर ऑब्झर्वेशन ऑफ द स्काय. आता या चित्रामध्ये जसं दिसतं आहे तसं स्काय ऑब्झर्व केलं जातं आहे विथ द हेल्प ऑफ द टेलिस्कोप. ओके, तर मेक यूज ऑफ अ टेलिस्कोप टू ऑब्झर्व द स्काय ऑन अ क्लिअर नाईट विदाउट क्लाउड्स. जेव्हा ढग नसतील, क्लाउड्स नसतील, तेव्हा स्काय ऑब्झर्व करा, तुम्हाला स्टार्स दिसतील. ओके, तर इफ यू ऑब्झर्व द क्लिअर स्काय ऑन अ डार्क नाईट यू विल सी अ स्मोकी व्हाईट बँड फुल ऑफ स्टार्स स्प्रेडिंग नॉर्थ साऊथ इन द स्काय. मग एखाद्या दिवशी जेव्हा ढग नसेल, क्लिअर स्काय असेल, आकाश मोकळं असेल रात्रीच्या वेळेला, त्यावेळेला तुम्हाला एक व्हाईट कलरचा बँड, ताऱ्यांचा एक असं पट्टा दिसेल. स्मोकी व्हाईट म्हणजे असं दुधासारखं व्हाईट बँड दिसेल नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये असा आडवा. ओके, नॉर्थ साऊथला एक बँड दिसेल या दिशेमध्ये, नॉर्थ साऊथ दिशेमध्ये. दिस इज अ मिल्की वे. तर ह्याला मिल्की वे म्हणतात आणि इट इज ऑल्सो नोन ॲज मंदाकिनी. तर हा मिल्की वे जो असतो त्याच्यामध्ये स्टार्स असतात. सगळे स्टार्स एकत्र आल्यावर एक असा पट्टा तयार होतो. स्टार्स एकत्र आल्यावर जो पट्टा तयार होतो त्याला मिल्की वे म्हणतात आणि तो शक्यतो नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये स्प्रेड होतो. ओके, अ ग्रुप ऑफ इनन्युमरेबल स्टार्स अँड देअर प्लॅनेटरी सिस्टम्स आर टुगेदर नोन ॲज अ गॅलेक्सी. तर असे स्टार्स, ओके, ज्याचं मिल्की वे बनतं आणि प्लॅनेटरी सिस्टम्स म्हणजे प्लॅनेट्स, हे सगळे एकत्र आले तर त्याला गॅलेक्सी म्हणतात. आणि ही मिल्की वे इज अ गॅलेक्सी इन आपल्या सोलर सिस्टम, आपल्या सूर्यमंडळातलं हे मिल्की वे एक गॅलेक्सी आहे. ओके, गॅलेक्सीचा एक पार्ट आहे. द मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच आर सोलर सिस्टम इज लोकेटेड. तर ह्या गॅलेक्सीमध्ये आपलं सौरमंडळ त्याच्यामध्ये आहे. ओके, मिल्की वे इज द गॅलेक्सी इन विच आवर सोलार सिस्टम इज लोकेटेड. तर आपलं सोलार सिस्टम या मिल्की वेमध्ये, या गॅलेक्सीमध्ये आहे. तर मिल्की वे गॅलेक्सीचा भाग आहे. नाव द मिल्की वे इज अ पार्ट ऑफ लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. ओके, तर अशा खूप असंख्य गॅलेक्सीज आपल्या युनिवर्समध्ये आहेत, ब्रह्मांडामध्ये आहेत. तर त्याचे ग्रुप्स बनलेले असतात. तर हा मिल्की वे इज अ पार्ट ऑफ द लोकल ग्रुप ऑफ गॅलेक्सीज. तर हे मिल्की वे गॅलेक्सीचा एक पार्ट आहे. ओके, त्या सगळ्या युनिवर्समधल्या काही गॅलेक्सीज असतात, त्यातल्या एका गॅलेक्सीचा हा मिल्की वे एक पार्ट आहे. देर आर मेनी सच गॅलेक्सीज इन द युनिवर्स. द मिल्की वे इन्क्लूड्स मेनी स्टार्स स्मॉलर दॅन आर सन ॲज वेल एज मेनी अदर्स दॅट आर थाउजंड्स ऑफ टाइम्स बिगर दॅन द सन. तर मिल्की वेमध्ये तारे असतात, स्टार्स असतात, जे सूर्यापेक्षा छोटे पण असतात आणि सूर्यापेक्षा 1000 पटीने मोठे पण असतात. ओके, दे आर स्मॉलर दॅन आर सन ॲज वेल एज मेनी अदर्स दॅट आर 1000 टाइम्स बिगर दॅन द सन. It also includes many other celestial bodies such as clusters of stars, nebulae, clouds of gases, clouds of dust, dead stars, newly born stars, etc. आता सेलेस्टियल बॉडीज म्हणजे हेवनली बॉडीज म्हणजे प्लॅनेट, स्टार्स, ह्या सगळ्यांना सेलेस्टियल बॉडीज म्हणतात. हेवनली नाही, याच्यामध्ये आपल्या युनिवर्समध्ये असलेले बॉडीज जे असतात आकाशामध्ये त्यांना सेलेस्टियल बॉडीज म्हणतात. त्याच्यामध्ये क्लस्टर्स ऑफ स्टार्स, ओके, एकत्र आलेले स्टार्स, त्यांचा असा गुच्छ स्टार्सचा, आपल्याला लांबून तो गुच्छ दिसतो पण ते खूप मोठे स्टार्स असतात. ते जवळ आल्यावर त्यांचा एक ग्रुप बनलेला असतो. सो क्लस्टर्स, त्यांचा काय म्हणतात, द्राक्षांचा कसा एक गुच्छ असतो तसा क्लस्टर्स ऑफ स्टार्स. नेब्युले आर ऑल्सो धूळ, माती, ह्यांचं सगळं डस्ट, ह्यांचं जे एकत्र आलेले बॉडीज बनलेले असतात त्याला नेब्युले म्हणतात. मग क्लाउड्स ऑफ गॅसेस, वेगवेगळे गॅसेस जेव्हा एकत्र होऊन त्यांचे ढग बनतात. मग डस्ट, धूळ, ह्यांचे पण ढग बनतात. मग जे स्टार्स डेड झालेले असतात ते असतात. न्यूली बॉर्न, अजून नवीन तयार झालेले स्टार्स असतात ते असतात. तर हे सगळ्यां मिळून
मिल्की वेमध्ये ते यांचा समावेश असतो. ह्याला सगळ्यांना सेलेस्टियल बॉडीज म्हणतात. द गॅलेक्सी दॅट इज क्लोजेस्ट टू आवर मिल्की वे इज कॉल्ड अँड्रोमेडा. तर आपल्या गॅलेक्सी दॅट इज क्लोजेस्ट टू आवर मिल्की वे, आपल्याला जवळ जी आहे, आपल्या पृथ्वीच्या जवळ जी मिल्की वे आहे ती जी गॅलेक्सी आहे त्याला अँड्रोमेडा असं म्हणतात. ओके. तर युनिवर्स इन्क्लूड्स इनन्युमरेबल गॅलेक्सीज. तर युनिवर्समध्ये प्रचंड असंख्य गॅलेक्सीज आहेत. त्यांच्यामधली जागा स्पेस पण असते खूप, आणि त्याच्यामध्ये एनर्जीसुद्धा असते. त्याच्यामध्ये खूप ऊर्जा असते. ओके. हीट असते, ऊर्जा असते, एनर्जी असते. सो गॅलेक्सीज, स्पेस अँड एनर्जी, ऑल दीज थिंग्स यू कॅन सी इन द युनिवर्स. नाव द नेक्स्ट पेज, टाईप्स ऑफ गॅलेक्सीज. ओके. आता वेगवेगळ्या टाईप्स ऑफ गॅलेक्सीजचे प्रकार आपण बघूया. व्हेरियस टाईप्स आयडेंटिफाईड अकॉर्डिंग टू देअर शेप्स. तर तसा त्यांचा आकार असतो, शेप असतो, त्याच्याप्रमाणे त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. तर स्पायरल गॅलेक्सी, मग हे बघा एलिप्टिकल गॅलेक्सी. स्पायरल स्प्रिंगसारखं असं गोल गोल असं त्याला स्पायरल गॅलेक्सी म्हटले. एलिप्टिकल म्हणजे जे एलिप्टिकल ओव्हल कशी साईज असते ना, शेप असते, त्याला एलिप्टिकल गॅलेक्सी म्हणतात. मग बार्ड स्पायरल. ओके. आणि इर्रेग्युलर, ज्याला व्यवस्थित शेप नाही ते इरेग्युलर. आणि बार्ड स्पायरल म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं स्पायरल, आपलं जे सुदर्शन चक्र टाईप असतं ना तसं ते दिसते बघा. ओके. स्पायरल आणि बार्ड स्पायरल. तर हे 4 प्रकारचे गॅलेक्सीज इथे दाखवलेले आहेत. द सायंटिस्ट एडविन हबल शोड दॅट देअर एक्झिस्ट मॅनी गॅलेक्सीज बियॉन्ड आर मिल्की वे. तर आपली जी मिल्की वे आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे स्टार्स आणि आहेत, त्याच्या बाहेरसुद्धा मॅनी गॅलेक्सीज आहेत, खूप गॅलेक्सीज आहेत बियॉन्ड आर मिल्की वे. In 1990, NASA, the American Space Agency, launched the Hubble telescope. आता नासाने काय केलं की हबल टेलिस्कोप आकाशात ऑर्बिटमध्ये सोडून दिला. अमेरिकन स्पेस एजन्सी लॉन्च्ड द हबल टेलिस्कोप इन द ऑर्बिट ऑफ द अर्थ. द हबल टेलिस्कोप हॅज मेड इट इझियर टू लुक फॉर स्टार्स. तर ह्या हबल टेलिस्कोपमुळे स्टार्स बघणं खूप सोपं झालं. इट वॉज इझियर टू लुक फॉर स्टार्स, आणि त्यांचे पिक्चर्स घेणं, टू टेक फोटोग्राफ्स अँड टू ऑब्टेन स्पेक्ट्रम्स. तर त्याचे फोटोग्राफ्स आणि त्यांच्याबद्दल माहिती, त्यांचा अभ्यास करायला या हबल टेलिस्कोपमुळे खूप सोपं झालं. तर ते हबल टेलिस्कोपचं चित्रसुद्धा तुम्हाला तिथे दिसतंय बघा. नाव स्टार्स. द थाउजंड्स ऑफ ट्विंकलिंग स्टार्स दॅट वी ऑब्झर्व इन द क्लिअर नाईट स्काय आर पार्ट ऑफ आर मिल्की वे. आता आपल्याला आकाशात जे लुकलुकणारे तारे दिसतात, ट्विंकलिंग स्टार्स दिसतात, जेव्हा स्काय क्लिअर असतं, ड्युरिंग द क्लिअर नाईट स्काय, ते आपल्या मिल्की वेचा भाग आहेत. ओके. हे जे मिल्की वे आहे ज्याच्यामध्ये सगळे प्लॅनेट्स आणि स्टार्स आहेत, त्याचा हे हजारो तारे जे आहेत तो त्याचाच एक भाग आहे. सम ऑफ द स्टार्स दॅट वी सी आर ब्राईट वेअर अदर्स आर फेट. तर काही आपल्याला चमकताना दिसतात, एकदम ब्राईट चमकतात असे, आणि काही एकदम डल असतात. ओके. त्यांची लाईट अशी नुसते दिसतात, ते पण लुकलुकत नाहीत. ओके. दे डोंट शाईन. सो स्टार्स रेडिएटिंग डिफरंट कलर्स सच एज ब्लू, व्हाईट, येलो अँड रेडिश कॅन बी सीन इन द स्काय. आणि वेगवेगळ्या रंगाचे सुद्धा आपल्याला स्टार्स दिसतात. कधी ते ब्लू दिसतात, कधी येलोइश दिसतात, कधी लालसर रेडिश दिसतात. अशा प्रकारचे स्टार्ससुद्धा आपल्याला आकाशात दिसतात. वी ऑल्सो सी स्टार्स विथ वेअरिंग ब्राईटनेस दॅट इज लुमिनन्स. म्हणजे काही एकदम चकाकतात, काही कमी चकाकतात, काही डीम असतात, काही ब्लंट असतात. तर त्यांचं लुमिनन्स, लाईट देण्याची कॅपॅसिटी, लुमिनन्स त्यांचा कमी जास्त असतो. ब्राईटनेस वेअरिंग म्हणजे चेंज होतो, वेगवेगळा इंटेन्सिटी असते ब्राईटनेसची. सो त्यांचा लुमिनन्स कमी जास्त असतो. द बर्थ प्लेस ऑफ स्टार्स आर ह्यूज नेब्युले मेड ऑफ डस्ट पार्टिकल्स अँड गॅसेस. तर हे स्टार्स कुठून जन्मलेले असतात, तर नेब्युले, ज्याच्यामध्ये धूळ माती सगळं असतं, तिथनं हे स्टार्स तिथनं बाहेर पडलेले असतात. द बर्थ प्लेस ऑफ स्टार्स आर द ह्यूज नेब्युले मेड ऑफ डस्ट पार्टिकल्स अँड गॅसेस. Generally, the surface temperature of the stars ranges from 3,500 degrees Celsius to 50,000 degrees Celsius. Okay? The temperature of the stars range from 3,500 degrees Celsius to 50,000 degrees Celsius. The color of the stars change according to their temperature. जसं त्यांचं टेम्परेचर असतं त्याप्रमाणे त्यांचे कलर्स व्हॅरी होतात किंवा त्यांचे कलर्स चेंज होतात. Some types of stars.
त्याच्या आधी ना तुम्हाला एक नेब्युलाचं चित्र पण दाखवलं, नेब्युला कसं असू शकतो तो. ओके, नाव विल सी द सम टाइप्स ऑफ स्टार्स. नाव सन लाईक स्टार्स. दीज स्टार्स कॅन बी स्लाइटली स्मॉलर और बिगर दॅन द सन. आता सन लाईक स्टार्स म्हणजे हे स्टार्स असतात ते सूर्यापेक्षा थोडे कमी किंवा जास्ती, त्यांच्या सनची जी साईज असते, सूर्याची जी साईज असते त्याच्यापेक्षा थोडे मोठे किंवा थोडेसे छोटे असू शकतात. बट दॅर इज अ लॉट ऑफ डिफरन्स इन देअर टेम्परेचर्स. तर पण त्यांच्या टेम्परेचरमध्ये खूप फरक असतो. सूर्याच्या टेम्परेचरमध्ये आणि या स्टार्सच्या टेम्परेचरमध्ये भयंकर खूप मोठा फरक असतो. एक्झाम्पल्स स्टार्स लाईक सिरियस अँड अल्फा सेंटोरी. तर हे एक्झाम्पल्स आहेत जे सूर्याचे थोडे छोटे मोठे त्याच्यासारखेच असतात, सूर्यासारखेच असतात. त्यांचे एक्झाम्पल्स आहे सिरियस आणि अल्फा सेंटोरी आर द 2 स्टार्स विच आर द सिमिलर टू द सन. ओके, लिटल बिग स्मॉलर और बिगर दॅन द सन. पण त्यांच्या टेम्परेचरमध्ये खूप फरक आहे. नाव द रेड जायंट्स. द टेम्परेचर ऑफ दीज स्टार्स रेंज बिटवीन 3000 to 4000 डिग्री सेल्सिअस. ओके, रेड जायंट नावाचे जे स्टार्स असतात त्यांचं टेम्परेचर असतं 3000 डिग्री सेल्सिअस टू 4000 डिग्री सेल्सिअस. बट दे आर इल्युमिनन्स कॅन बी 100 टाइम्स दॅट ऑफ अ सन. तर 100 टाइम्स जास्त सनपेक्षा त्यांचं लुमिनन्स म्हणजे ब्राईटनेस जास्ती असतो. बट देअर लुमिनन्स कॅन बी 100 टाइम्स दॅट ऑफ द सन. देअर डायमीटर इज 10 to 100 टाइम्स दॅट ऑफ द सन अँड दे आर रेड इन कलर. तर 10 किंवा 100 पटीने ते त्यांचा डायमीटर जो असतो सूर्याच्या डायमीटरपेक्षा 10 ते 100 पटीने जास्ती असतो त्या स्टार्सचा डायमीटर. ओके, देअर डायमीटर इज 10 to 100 टाइम्स दॅट ऑफ सन अँड दे आर रेड इन कलर. Now the next is supernova. These are even brighter and larger than the red giant stars. The red giant stars असतात त्यांच्यापेक्षा सुपरनोवा हे स्टार्स खूप मोठे असतात. Their temperature is between 3000 to 4000 degrees Celsius. But their diameter can be more than 100 times greater than that of the sun. तर हे सुपरनोवा आहे ते जायंट स्टार्सपेक्षा मोठे आहेत. ओके, ब्रायटर त्यांच्यापेक्षा चमकणारे पण जास्ती आहेत, लुमिनन्स पण त्यांच्यापेक्षा जास्ती आहे. ब्रायटर अँड लार्जर दॅन द जायंट स्टार्स. आणि टेम्परेचर त्यांचं 3000 to 4000 डिग्री सेल्सिअस आहे. पण त्यांचं डायमीटर 100 टाइम्स ग्रेटर दॅन द डायमीटर ऑफ द सन. कळलं? नेक्स्ट वन, बायनरी ऑर ट्विन स्टार्स. मोर दॅन हाफ ऑफ द स्टार्स इन द स्काय आर बायनरी स्टार्स. अर्ध्याहून अधिक स्टार्स जे आहेत ते बायनरी स्टार्स आहेत. दे कन्सिस्ट ऑफ 2 स्टार्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इच अदर. तर एकमेकांभोवती गोल गोल फिरणारे हे स्टार्स आहेत त्यामुळे त्यांना बायनरी स्टार्स म्हणतात. दे ॲट टाइम्स 3 or 4 स्टार्स दॅट रिव्हॉल्व अराउंड इच अदर हॅव ऑल्सो बीन लोकेटेड. तर 2च तारे एकमेकांच्या अवतीभोवती गोल फिरताना दिसत नाही, तर 3 किंवा 4 पण स्टार्स असतात जे स्वतः एकमेकांभोवती असे गोल सर्कलमध्ये फिरत असतात. नाउ कम्स द नेक्स्ट इज व्हेरिएबल स्टार्स. द लुमिनन्स अँड शेप ऑफ द स्टार्स इज नॉट स्टेबल. ओके, व्हेरिएबल स्टार जे असतात त्यांचं लुमिनन्स, त्यांची प्रकाश, त्यांचा चमकणं किंवा त्यांचं शेप स्टेबल नसतं, ते चेंज होत राहतं. दे आर कॉन्स्टंटली कॉन्ट्रॅक्टिंग ऑर एक्सपांडिंग. ते असे छोटे होतात आणि मोठे होतात, कॉन्ट्रॅक्ट अँड एक्सपांड. वेन अ स्टार एक्सपांड इट एमिट्स लेस एनर्जी अँड ॲट सच टाइम्स इट्स ब्राईटनेस डिक्रीजेस. तर ते जेव्हा मोठं होतं तेव्हा त्यांच्यातली लाईट कमी बाहेर पडते, त्यामुळे ते डल दिसतात, एकदम लुमिनंट ब्राईट शायनी दिसत नाहीत. ओके, दे एमिट लेस एनर्जी वेन दे एक्सपांड अँड ॲट सच टाइम्स ब्राईटनेस डिक्रीजेस. ॲज अगेन्स्ट दिस वेन द स्टार कॉन्ट्रॅक्ट्स, म्हणजे ते जेव्हा स्टार छोटा होतो इट्स सरफेस टेम्परेचर इन्क्रीजेस. त्याचं टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे एनर्जी जास्ती एमिट होते. इट्स सरफेस टेम्परेचर इन्क्रीजेस अँड द स्टार एमिट्स ग्रेटर एनर्जी अँड अपियर्स ब्रायटर. त्यामुळे तो एकदम ब्राईट दिसतो, चकाकणारा दिसतो, लुमिनन्स वाढतो. ॲज अगेन्स्ट वेन द स्टार कॉन्ट्रॅक्ट्स, छोटा होतो, त्याचं टेम्परेचर वाढतं, त्याची एनर्जी जास्ती एमिट होते आणि तो जास्ती चकाकणारा दिसतो. फॉर एक्झाम्पल द पोलॅरिस, दॅट इज द पोलार स्टार. ओके, नाउ विल गो टू द नेक्स्ट पेज. तर फाइंड आउट, तुम्हाला काय करायचं आहे, विजिट द साईट्स ऑफ इन्स्टिट्यूट्स इस्रो. तर ती वेबसाईट दिलेली आहे www.isro.gov अँड नासा. ओके, www.nasa.gov. आणि त्याचं इन्फॉर्मेशन तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस celestial bodies in the solar system and universe and discuss them in the class. Okay, so we'll go to the next part.
कॅन यू टेल. आता हे क्वेश्चन्स आहेत, त्याचे आन्सर्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्या आधी आपण हे बघूया की द मर्क्युरी, व्हीनस, अर्थ अँड मार्स आर इनर प्लॅनेट्स. हे आतले प्लॅनेट्स आहेत. वेरेज ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून आर आउटर प्लॅनेट्स. बाहेरच्या बाजूला आउटर प्लॅनेट्स हॅव रिंग्स अराउंड देम. तर हे जे आउटर प्लॅनेट्स आहेत त्यांच्या भोवती एक रिंग असते, तुम्ही बघितली असेल चित्रांमध्ये. ओके. द क्रस्ट ऑफ ऑल द इनर प्लॅनेट्स इज हार्ड. तो इनर प्लॅनेट्स जे असते त्यांचा बाहेरची परत जी असते, क्रस्ट असतो, तो घट्ट असतो. आणि आउटर प्लॅनेट्स असते, दे हॅव गॅशियस आउटर कवर. सो द क्रस्ट ऑफ इनर प्लॅनेट्स इज हार्ड आणि आउटर प्लॅनेट्सचं ते गॅससारखा कवरिंग असतं. ओके. आउटर प्लॅनेट्सचं कवरिंग गॅशियस असतं. सो द सोलर सिस्टम. द सोलर सिस्टम कन्सिस्ट ऑफ सन, द प्लॅनेट्स, ॲस्टेरॉइड्स, कॉमेट्स आणि मिटिओर्स. तर ह्या सगळ्या गोष्टी सोलर सिस्टममध्ये आपल्याला पाहायला असतात. तर द प्लॅनेट्स मर्क्युरी, व्हीनस, मार्स, ज्युपिटर आणि सॅटर्न कॅन बी सीन इझिली. तर ते सहज आपण बघू शकतो. आता आपण सनकडे जाऊया. द सन विच इज ॲट द सेंटर ऑफ द सोलर सिस्टम इज अ येलो कलर्ड स्टार. सन हा बेसिकली एक स्टार आहे आणि तो सोलर सिस्टमच्या मध्यभागी असतो, सेंटर ऑफ द सोलर सिस्टम. आणि इट इज अ कलर्ड स्टार. ओके. इट्स सरफेस टेम्परेचर इज अराउंड 6000 डिग्रीज सेल्सिअस. त्याचं टेम्परेचर, त्याची उष्णता ही 6000 डिग्री सेल्सिअस आहे सरफेसवरची. आतली नाही, सरफेसवरची टेम्परेचर. द साईज ऑफ द सन इज सो ह्यूज. एवढा मोठा त्याची साईज असते सनची, दॅट अराउंड 13 lakh प्लॅनेट्स ऑफ द साईज ऑफ द अर्थ कॅन बी इझिली प्लेस्ड विदिन इट. तर एवढा मोठा आहे की 13 लाख प्लॅनेट्स ऑफ द साईज ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या साईज एवढे 13 लाख प्लॅनेट्स त्याच्यामध्ये सामावू शकतात. ओके. द साईज ऑफ द सन इज सो ह्यूज दॅट अराउंड 13 lakh प्लॅनेट्स ऑफ द साईज ऑफ द अर्थ कॅन बी इझिली प्लेस्ड विदिन इट. कळलं ना? ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द सन, द सेलेस्टियल बॉडीज इन द सोलर सिस्टम रिव्हॉल्व अराउंड इट. आता जे त्याची ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वाकर्षण शक्ती एवढीच जबरदस्त आहे की जे सेलेस्टियल बॉडीज त्याच्या भोवती आहेत ते त्याच्या भोवतीच राहतात. ओके. दे रिव्हॉल्व, त्याच्या भोवती ते फिरत राहतात. द सेलेस्टियल बॉडीज इन द सोलर सिस्टममधले जे बॉडीज आहेत, जे प्लॅनेट्स वगैरे बाकीचे आहेत, ते त्याच्या भोवती रिव्हॉल्व करतात, सूर्याभोवती. द डायमीटर ऑफ द सन इज अप्रॉक्सिमेटली 13,92,000 किलोमीटर्स. ते सूर्याचा डायमीटर तो किती आहे? 13,92,000 किलोमीटर्स एवढा त्याचा डायमीटर आहे. द सन रोटेट्स अराउंड इट्स ॲक्सिस अँड वायल डुईंग सो इट रिव्हॉल्व्स अराउंड द सेंटर ऑफ द मिल्की वे टेकिंग द सोलर सिस्टम अलॉंग विथ इट. आता सन हा सूर्य स्वतःभोवती फिरत असतो अराउंड इट्स ओन ॲक्सिस. आणि हे असं करत असताना वायल डुईंग सो इट रिव्हॉल्व्स, तो स्वतःभोवती फिरतोच, त्याचबरोबर तो त्या मिल्की वेमध्ये पण फिरत असतो. ओके. रिव्हॉल्व्स अराउंड द सेंटर ऑफ द मिल्की वे. आणि त्याच्याबरोबर बाकीचे सोलार सिस्टमसुद्धा फिरत असतं. तर सूर्याभोवती जे सगळे सेलेस्टियल बॉडीज आहेत ते सुद्धा सूर्याबरोबर त्या मिल्की वेच्या भोवती फिरतात, मिल्की वेच्या सेंटरमध्ये फिरतात. ओके. इट रिव्हॉल्व्स अराउंड द सेंटर ऑफ द मिल्की वे. मिल्की वेचा मध्यभाग असतो, त्याच्या भोवती सूर्य आपल्या सगळ्या सेलेस्टियल बॉडीजना घेऊन फिरत असतो. आणि आता हे टेबल आहे, त्याच्यामध्ये प्लॅनेट्स ऑफ द सोलर सिस्टम दाखवलेत. त्यामुळे मर्क्युरीपासून ते नेपच्यूनपर्यंत प्रत्येकाचे सॅटेलाइट्स किती आहेत, रिंग्स किती आहेत, त्यांचं ॲटमॉस्फिअर, त्यांचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, मॅग्नेटिझम, पिरियड ऑफ रोटेशन, इन्क्लिनेशन ऑफ ॲक्सिस, हे सगळं ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे. आता आपण मर्क्युरीबद्दल डिटेल बघूया. मर्क्युरी, दिस प्लॅनेट इज क्लोजेस्ट टू द सन. सगळ्यात जवळचा, सूर्याच्या सगळ्यात जवळ आहे तो मर्क्युरी प्लॅनेट. इट इज विजिबल इन द मॉर्निंग अँड इन द इव्हनिंग इफ इट इज अवे फ्रॉम द सन. सो इट इज विजिबल इन द मॉर्निंग, तो सकाळचा दिसतो, अँड द इव्हनिंग इफ इट इज अवे फ्रॉम द सन. जसं सूर्यापासून तो संध्याकाळचा लांब असतो. तो जर सूर्यापासून जर लांब असला तरच तो दिसतो. ओके. इट इज विजिबल इन द मॉर्निंग अँड द इव्हनिंग इफ इट इज अवे फ्रॉम द सन.
अ नंबर ऑफ डिप्रेशन्स विच लुक लाईक वॉल्कॅनिक क्रेटर्स बट आर ॲक्च्युअली कॉज बाय मिटिओरिक फॉल्स कॅन बी सीन ऑन द सर्फेस ऑफ द मर्क्युरी. तर आपल्याला खड्डे खड्डे दिसतात बघा ते मर्क्युरीच्या सर्फेसवर. ओके, वॉल्कॅनिक क्रेटरसारखं आबडधोबड जमीन दिसते. व्हॉल्कॅनो इरेप्शन झाल्यानंतर खड्डे पडतात मग जमिनीत, तसं खड्डे दिसतात. ओके, तर ते ॲक्च्युअली मिटिओराइट्स जेव्हा पडतात त्याच्यामुळे झालेले असतात हे खड्डे. ओके, दे कॅन बी सीन ऑन द सर्फेस ऑफ द मर्क्युरी. मर्क्युरी इज द फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट आणि सगळ्यात फास्ट मूव्ह करणारा प्लॅनेट म्हणजे मर्क्युरी. नाव लेट्स गो टू द व्हीनस. व्हीनस इज द ब्राईटेस्ट प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. सगळ्यात ब्राईट म्हणजे सगळ्यात त्याचं इल्युमिनेशन जास्ती असतं, सगळ्यात चकाकणारा कुठला प्लॅनेट तर व्हीनस. इट इज सीन इन द स्काय इन द ईस्ट बिफोर द सनराईज अँड इन द वेस्ट आफ्टर द सनराईज. तर तो ईस्टमध्ये सूर्योदय व्हायच्या आधी दिसतो बिफोर सनराईज अँड इन द वेस्ट आफ्टर सनसेट. सूर्योदय झाल्यानंतर वेस्ट साईडला दिसतो, पश्चिमेला. ओके, इट रोटेट्स अराउंड इट सेल्फ फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. स्वतःभोवतीच ईस्ट टू वेस्ट फिरत असतो. रोटेट्स अराउंड इट सेल्फ फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. इट इज द हॉटेस्ट प्लॅनेट. सगळ्यात उष्ण प्लॅनेट आहे तो, सगळ्यात जास्त हीट एमिट करणारा प्लॅनेट आहे, हॉटेस्ट प्लॅनेट. नाव द अर्थ. इट इज द थर्ड प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम. मग तिसरा प्लॅनेट म्हणजे अर्थ. नो अदर प्लॅनेट अदर दॅन अर्थ हॅज लाईफ ऑन इट. तर कुठल्याच प्लॅनेटवर लाईफ नाही आहे, फक्त अर्थवर जीव आहे, लाईफ आहे. ओके, ॲज द अर्थ इज अ मॅग्नेट दॅर इज अ मॅग्नेटिक फील्ड अराउंड द अर्थ. आता अर्थ हे बेसिकली मॅग्नेट आहे, त्यामुळे त्याच्याभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झालेलं आहे. आता सूर्याहून येणारे हार्मफुल रेज जे असतात ते डायवर्ट करते. इट डायवर्ट्स दिस मॅग्नेटिक फील्ड डायवर्ट्स द हार्मफुल रेज फ्रॉम द सन टुवर्ड्स द पोलर रिजन्स ऑफ द अर्थ. पोलर रिजन्स आहेत पृथ्वीचे, नॉर्थ आणि साऊथ, तिथे हे हार्मफुल रेज या मॅग्नेटिक फील्डमुळे डायवर्ट केले जातात. ओके, नाव लेट्स सी द मार्स. मार्स इज द फोर्थ प्लॅनेट इन द सोलर सिस्टम. ॲज द सॉईल ऑन द मार्स कंटेन्स आयर्न इट्स कलर इज रेडिश. आता हा चौथा प्लॅनेट आहे सोलर सिस्टममधला आणि तो रेडिश कलरचा दिसतो मार्स. का तर त्याच्यामध्ये, त्याच्या सॉईलमध्ये, त्याच्या मातीमध्ये आयर्न आहे. आयर्न हा धातू आहे, त्यामुळे तो रेडिश दिसतो. हेन्स मार्स इज ऑल्सो कॉल्ड रेड प्लॅनेट. त्याला रेड प्लॅनेटसुद्धा म्हटलं जातं. द हायेस्ट अँड द लॉंगेस्ट माउंटेन इन द सोलर सिस्टम ऑलिम्पस मॉन्स इज लोकेटेड ऑन द मार्स. तर एक माउंटेन म्हणजे पर्वत, सोलर सिस्टममधला हायेस्ट सगळ्यात उंच आणि सगळ्यात लांब माउंटेन इन द सोलर सिस्टम इज द ऑलिम्पस मॉन्स नावाचं. इट इज लोकेटेड इन द मार्स, ऑन द मार्स. ते मार्सवर हा तुम्हाला मोठा माउंटेन दिसतो. सर्वात मोठा डोंगर ऑलिम्पस मॉन्स नावाचा, ज्याचं हायेस्ट आहे आणि लॉंगेस्ट आहे इन द सोलार सिस्टममध्ये. इन द सोलार सिस्टम तो मार्सवर लोकेटेड आहे. नाव लेट्स गो टू ज्युपिटर. दिस इज द लार्जेस्ट प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम. सर्वात लार्जेस्ट प्लॅनेट कुठला तर ज्युपिटर. इट इज सो ह्यूज दॅट ॲज मेनी ॲज 1397 प्लॅनेट्स ऑफ द साईज ऑफ द अर्थ कॅन गेट अकोमोडेटेड इन इट. तर ह्याच्यामध्ये पृथ्वीच्या साईज एवढे, अर्थच्या साईज एवढे 1397 प्लॅनेट्स त्याच्यामध्ये सामावू शकतात. दे कॅन बी अकोमोडेटेड इन द ज्युपिटर. एवढा मोठा तो आहे. इवन दो द प्लॅनेट इज सो ह्यूज इट रिव्हॉल्व्स अराउंड इट सेल्फ विथ अ ग्रेट स्पीड. एवढा मोठा असून सुद्धा तो स्वतःभोवती खूप फास्ट फिरतो, खूप मोठ्या स्पीडने फिरत असतो. रिव्हॉल्व्स अराउंड इट सेल्फ. ॲज ह्यूज स्टॉर्म्स ऑकर फ्रिक्वेंटली ऑन इट इज ऑल्सो कॉल्ड स्टॉमी प्लॅनेट. तर त्याच्यावर खूप वादळे येत असतात, स्टॉर्म्स येत असतात, त्यामुळे त्याला स्टॉमी प्लॅनेटसुद्धा म्हणतात. सॅटर्न इज द 6th प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम. ओके, सॅटर्न हा 6वा प्लॅनेट आहे. अँड नेक्स्ट ओनली टू ज्युपिटर इन साईज. ओके, जवळजवळ तो ज्युपिटरसारखाच साईजने आहे. इट इज कन्सिडर्ड टू बी द पेक्युलियर प्लॅनेट बिकॉज ऑफ द रिंग्स अराउंड इट. त्याच्याभोवती रिंग्स असतात, त्यामुळे त्याला एक विशेष प्लॅनेट म्हटलं जातो, अ पेक्युलियर प्लॅनेट. दो इट्स मास इज 95 times दॅट ऑफ द अर्थ, इट्स डेन्सिटी इज व्हेरी लो. तर त्याचं मास हे पृथ्वीपेक्षा 95 times जास्ती आहे, पण त्याची डेन्सिटी खूप लो आहे. इट्स डेन्सिटी इज व्हेरी लो. इट्स मास इज 95 times दॅट ऑफ द अर्थ बट इट्स डेन्सिटी इज व्हेरी लो. If it were dropped into a sea large enough to hold it, it would actually float in it. त्याची डेन्सिटी कमी असल्यामुळे तो जर एखाद्या पाण्यामध्ये, ज्याचे
एक आता मोठा समुद्र ज्याला हा सॅटर्न सामावून घेईल असा समुद्र जर मिळाला आणि त्याच्यामध्ये सॅटर्न टाकलं तर ते ॲक्च्युली त्याच्यावर फ्लोट होईल, एवढी कमी त्याची डेन्सिटी आहे. ओके. नाव युरेनस. युरेनस इज द 7th प्लॅनेट ऑफ द सोलार सिस्टम. 7वा प्लॅनेट युरेनस. इट कॅनॉट बी सीन विदाउट अ टेलिस्कोप. तर टेलिस्कोपशिवाय आपल्याला युरेनस दिसू शकत नाही. इट्स ॲक्सिस इज सो ग्रेटली इन्क्लाइंड दॅट इट अपियर्स ॲज इफ इट इज रोलिंग अलॉंग ऑन इट्स ऑर्बिट. तर त्याचं ॲक्सिस असं तिरकं एवढं आहे की असं वाटतं की तो स्वतःच्या ऑर्बिटवरच रोल करतो आहे, ॲज इफ इट इज रोलिंग अलॉंग इट्स ऑर्बिट. ओके. ते सगळं समजायला ॲक्च्युली त्याला टेलिस्कोपमधूनच बघायला लागेल. ओके. नेपच्यून. इट इज द 8th प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. 8वा प्लॅनेट इज नेपच्यून. अ सीझन ऑन नेपच्यून लास्ट फॉर अबाउट 41 years. ऑन दिस प्लॅनेट विंड्स ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड. तर एक सीझन तिथे 41 years राहतो. ओके. 41 yearsचा एक सीझन असतो आणि याच्यामध्ये खूप ह्या प्लॅनेटवर खूप मोठ्याने खूप वारं खूप फास्ट वाहतं, तेजीसे वाहतं. ऑन दिस प्लॅनेट विंड्स ब्लो विथ एक्स्ट्रीमली हाय स्पीड. दे हॅव अ व्हेरी फास्ट ब्लोईंग विंड्स ऑन नेपच्यून. We'll go to the next page. The satellite. The celestial bodies that revolve around a planet without independently revolving around the sun are called satellites. आता सॅटेलाइटचं डेफिनेशन काय आहे? The celestial bodies किंवा heavenly bodies that revolve around a planet. त्या प्लॅनेटच्या भोवती फिरणारे विदाउट इंडिपेंडेंटली रिव्हॉल्विंग अराउंड द सन. ते सन भोवती नाही फिरत, फक्त प्लॅनेट भोवती फिरत असतात, त्यांना सॅटेलाइट्स म्हणतात. ओके. लाईक प्लॅनेट सॅटेलाइट्स रोटेट अराउंड देअर रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस. प्लॅनेटसारखं सॅटेलाइटसुद्धा त्यांच्या स्वतःभोवती फिरत असतात, रोटेट अराउंड देअर रिस्पेक्टिव्ह ॲक्सिस. द मून इज द सॅटेलाइट ऑफ द अर्थ. चंद्र हा पृथ्वीचा सॅटेलाइट आहे. इट डज नॉट हॅव एन ॲटमॉस्फिअर. त्याला ॲटमॉस्फिअर नसतं. इट्स पिरियड ऑफ रोटेशन अँड रिव्होल्युशन आर बोथ 27.3 days. रोटेशन स्वतःभोवती फिरायला रोटेशन करायला आणि रिव्हॉल्युशन करायला त्याला दोन्ही या रोटेशन ॲज वेल एज रिव्हॉल्युशनला त्याला 27.3 दिवस लागतात. सो रोटेटिंग अराउंड इट सेल्फ अँड रिव्हॉल्युशन अराउंड द अर्थ बोथ टाइम इज 27.3 days. एक्सेप्ट फॉर मर्क्युरी अँड व्हीनस ऑल अदर प्लॅनेट्स हॅव सॅटेलाइट्स बट इन व्हेरिंग नंबर्स. तर फक्त मर्क्युरी आणि व्हीनस सोडलं तर बाकीच्या प्लॅनेट्सना सॅटेलाइट्स आहेत आणि त्यांचे 1 ना 2 3 असे वेगवेगळे नंबर्समध्ये आहेत. ॲस्टेरॉइड. A great number of small-sized bodies could not turn into planets when the solar system was formed, but continued to revolve around the sun. आता ॲस्ट्रॉइड्स म्हणजे काय? तर हे असे बॉडीज होते युनिवर्समधले की जे ते प्लॅनेट बनवू शकले नाही. जेव्हा सोलार सिस्टम तयार झाली तेव्हा ते प्लॅनेट्स बनवू शकले नाहीत, पण ते सूर्याभोवती फिरत राहिले, रिव्हॉल्व अराउंड द सन. ओके. दे कंटिन्यू टू रिव्हॉल्व अराउंड द सन. दे कुड नॉट टर्न इन टू प्लॅनेट्स when the solar system was formed, but continued to revolve around the sun. These bodies are known as asteroids. आता a belt of such celestial bodies has formed between the planet Mars आणि ज्युपिटर. तर मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये असा बेल्ट तयार झाला आहे ॲस्टेरॉइड्सचा. ओके. अशा ॲस्टेरॉइड्सचा बेल्ट त्याच्या मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये तयार झालेला आहे. आता ड्वार्फ प्लॅनेट. अ स्मॉल साइज सेलेस्टियल बॉडी दॅट रिव्हॉल्व्स इंडिपेंडेंटली अराउंड द सन इज कॉल्ड अ ड्वार्फ प्लॅनेट. आता एक हेवनली युनिवर्समधली बॉडी सेलेस्टियल बॉडी जी सनभोवती इंडिपेंडेंटली रिव्हॉल्व करते, दॅट रिव्हॉल्व्स इंडिपेंडेंटली अराउंड द सन इज कॉल्ड अ ड्वार्फ प्लॅनेट. अ सेलेस्टियल बॉडी लाईक प्लुटो कॅन बी क्लासिफाईड ॲज अ ड्वार्फ प्लॅनेट. तर प्लुटो नावाचा जो प्लॅनेट आहे त्याला ड्वार्फ प्लॅनेट म्हटला जातो. Pluto takes around 248 years to complete its revolution around the sun, whereas it takes around 6.38 days for one rotation. तर स्वतःभोवती रोटेट करायला त्याला 6.38 days लागतात आणि सूर्याभोवतीचं रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 248 years लागतात. Pluto takes around 248 years to complete its revolution around the sun, whereas it takes around 6.38 days for one rotation. नाव लेट्स सी व्हॉट इज अ कॉमेट. ओके. आता हे यूज युअर ब्रेन पॉवर फाइंड आउट हे तुम्ही वाचून घ्या. कॅन यू टेल क्वेश्चन्स वगैरे त्याचे आन्सर्स तुम्हाला खाली सापडतील.
So let's see what is a comet. A comet is a celestial body that revolves around the sun. आता कॉमेट हा एक सेलेस्टियल बॉडी आहे, तो सूर्याभोवती फिरणारा, विच रिव्हॉल्व्स अराउंड द सन. कॉमेट्स आर फॉर्म्ड आउट ऑफ आईस अँड डस्ट पार्टिकल्स. तर बर्फ आणि धूळ, डस्ट पार्टिकल्स ह्याच्यातून बनलेला असतो तो कॉमेट असतो, त्याला कॉमेट म्हणतात. दे आर पार्ट ऑफ सोलार सिस्टम, ते सोलार सिस्टमचाच भाग आहेत. आणि सिन्स ओल्डन टाइम्स द अपिअरन्स ऑफ अ कॉमेट हॅज बीन कन्सिडर्ड टू बी एन इनऑस्पिशियस इव्हेंट. तर कॉमेट आकाशात दिसणं हे एक स्पेशल इव्हेंट मानला जायचा, एक शुभ शकून म्हणतात तसं, इनऑस्पिशियस इव्हेंट मानलं जायचं. कॉमेट्स अपियर लाईक पॉईंट्स वेन दे आर फार अवे फ्रॉम द सन. ते एक छोटा पॉईंट कसं दिसतं जेव्हा ते सूर्यापासून खूप दूर असतात. बट वेन दे आर क्लोज टू द सन दे बिकम इझिली विजिबल टू अस. तर सूर्याजवळ आल्यानंतर ते आपण सहज त्यांना बघू शकतो सूर्याच्या जवळ आले की, बिकॉज ऑफ द शॉर्टर डिस्टन्स अँड द हीट ऑफ द सन. तर सूर्याच्या प्रकाशामुळे, हीटमुळे आणि जवळ असल्यामुळे, डिस्टन्स शॉर्टर झाल्यामुळे ते दिसू लागतात आपल्याला. कॉमेट्स आर मेड अप ऑफ फ्रोझन मॅटर अँड डस्ट पार्टिकल्स. जसं आईस म्हटलं आपण फ्रोझन मॅटर, तर जे थंड मॅटर असतं आणि डस्ट असतं त्याच्यापासून बनलेले असतात, त्यांना कॉमेट्स म्हणतात. वेन दे आर क्लोज टू द सन दिस फ्रोझन मॅटर गेट्स कन्वर्टेड इन टू गॅस ड्यू टू द सोलार हीट. आता हे थंड वस्तूंपासून बनलेले असतात जसं की आईस वगैरे, आणि ते जेव्हा सूर्याजवळ येतात तेव्हा ते त्यांचा गॅस होतो. दे आर कन्वर्टेड इन टू गॅस ड्यू टू सोलार हीट. सूर्याच्या उष्णतेमुळे किंवा सूर्याची जी हीट एमिट होते त्याच्यामुळे त्याचा गॅस होतो. आणि दिस गॅसेस गेट थ्रोन अवे इन द डायरेक्शन अवे फ्रॉम द सन. आणि हे गॅसेस असे फेकले जातात सूर्यापासून लांब. ओके, ॲज अ रिझल्ट सर्टन कॉमेट्स अपियर टू हॅव अ लाँग फॅदरी टेल. त्यामुळे असे जेव्हा ते फेकले जातात तेव्हा त्यांना असं लांबचं शेपूट आल्यासारखं वाटतं किंवा एक लाईन तयार होते जेव्हा ते लांब फेकले जातात. त्यामुळे आपल्याला ते त्यांना त्या कॉमेट्सना शेपूट असल्यासारखं वाटतं. फॅदरी टेल, पिसं असलेली टेल असल्यासारखं आपल्याला त्याचा भास होतो, दिसतं आपल्याला. तसं भास नाही, आपल्याला तसं दिसतात ते. सो ॲज अ रिझल्ट सर्टन कॉमेट्स अपियर टू हॅव अ लाँग फॅदरी टेल. ड्यू टू देअर लाँग एलिप्टिकल ऑर्बिट्स देअर अपिअरन्स इन द स्काय इज व्हेरी रेअर. आता असं त्यांचा शेप असल्यामुळे, त्यांचं ऑर्बिटसुद्धा असं एलिप्टिकल असल्यामुळे, लांब स्ट्रेच झालेलं लांब ऑर्बिट असल्यामुळे ते आपल्याला क्वचितच दिसतात स्कायमध्ये. ओके, देअर अपिअरन्स इन द स्काय इज व्हेरी रेअर. दे रिअपिअर इन द स्काय आफ्टर व्हेरी लाँग पिरियड्स ऑफ टाईम. ते खूप वेळाने आपल्याला, खूप टाईम गेल्यानंतर आपल्याला ते दिसतात आकाशात, परत दिसत नाहीत. कॉमेट्स आर क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, लाँग पिरियड कॉमेट्स आणि शॉर्ट पिरियड कॉमेट्स. लाँग पिरियड कॉमेट्स आर दोज कॉमेट्स विच टेक more than 200 years टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड द सन. तर सूर्याभोवती एकदा फिरण्यासाठी लाँग पिरियड कॉमेट्सना 200 वर्षांपेक्षा जास्त वेळ लागतो. ओके, दीज कॉमेट्स टेक more than 200 years टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड द सन. एक रिव्हॉल्युशन एकदा फिरण्यासाठी सूर्याभोवती त्यांना 200 वर्षांपेक्षा जास्ती काळ लागतो. आणि शॉर्ट पिरियड कॉमेट्सना सूर्याभोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 200 वर्षांपेक्षा कमी वेळ लागतो. दिस कॉमेट्स टेक लेस दॅन 200 years टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन अराउंड द सन. आता इथे बघा, हॅलीज कॉमेट अपियर्ड इन द इयर 1910 आणि त्याच्यानंतर कधी दिसलं 1986 अँड रिअपियर्ड इन 1986. Its central part of nucleus was found to be 16 kilometers long and 7.5 kilometers wide. तर त्याचा मध्यभागाचा जो सेंट्रल न्यूक्लियस ज्याला म्हणतात तो 16 किलोमीटर्स लॉंग होता आणि 7.5 किलोमीटर्स वाईड होता. हॅलीज कॉमेट टेक 76 years टू कम्प्लीट इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन. 76 years लागतात हॅलीज कॉमेटला टू कम्प्लीट 1 रिव्हॉल्युशन. आता ह्या बीट ऑफ फनमध्ये तुम्हाला एक विरंगुळा म्हणून एक एक्सपेरिमेंट टाईप करायचं आहे. ओके, यू कॅन डू दॅट विथ द हेल्प ऑफ अ फॅन अँड सम मटेरियल्स. अँड द नेक्स्ट इज एक माहिती आहे, फ्रेड विपल या एक अमेरिकन ॲस्ट्रॉनॉमर होते. प्रोपोज दॅट कॉमेट्स कन्सिस्ट ऑफ आयसी क्लस्टर, म्हणजे आईसमधूनच बनेल, आपण वरती बघितलं. सो दे कन्सिस्ट ऑफ आयसी क्लस्टर्स आणि आपण त्याला डस्ट पण बघितलं, डस्ट पार्टिकल्स अँड व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स. अँड त्याच्यामुळे त्याला काय म्हणतात, दे कॉल्ड द कॉमेट्स ॲज, दॅट इज वाय कॉमेट्स केम टू बी कॉल्ड ॲज डर्टी स्नोबॉल्स. बाय 1950 विपल हॅड डिस्कवर्ड 6 कॉमेट्स. तोपर्यंत त्यांनी 1950 या सालापर्यंत त्यांनी फ्रेड विपल यांनी 6 कॉमेट्स डिस्कवर केले होते. ओके, आता
मिटिओर ते काय बघूया आपण. ॲट टाइम्स वी सी अ फॉलिंग स्टार. तुटता तारा आपण बघतो की नाही आकाशात. ॲट टाइम्स वी सी अ फॉलिंग स्टार. दिस इव्हेंट इज कॉल्ड अ मिटिओर फॉल. मोस्टली these meteors are rocky pieces originating from the asteroid belt. तर ॲस्टेरॉइड बेल्टमधून जे खूप जे त्या बेल्टमध्ये ज्या आकाशामधले जे वस्तू असतात जे आपल्याला दिसतात लाईट्समध्ये, त्यातला एक म्हणजे मिटिओर्स. ते दगडासारखे असतात. दे आर रॉकी पीसेस ओरिजिनेटिंग फ्रॉम द ॲस्टेरॉइड बेल्ट. स्मॉलर रॉकी पीसेस गेट कम्प्लिटली बर्न ड्यू टू फ्रिक्शन विथ एअर. तर ते घर्षण हवेबरोबर किंवा एअरबरोबर घर्षण झाल्यामुळे ते जळतात. ड्यू टू फ्रिक्शन विथ एअर आफ्टर दे एंटर द अर्थ्स ॲटमॉस्फिअर. त्या पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरच्या आतमध्ये आल्यानंतर त्या एअरबरोबर त्यांचं घर्षण होतं आणि ते जळतात. समटाईम्स द मिटिओर्स डू नॉट बर्न कम्प्लिटली अँड फॉल टू द सर्फेस ऑफ द अर्थ. कधी कधी ते कम्प्लिटली जळून जात नाही, त्यामुळे ते पृथ्वीच्या सर्फेसवर पडतात. दीज आर कॉल्ड मिटिओराइट्स. ओके, these are called meteorites. It is believed that Lonar Lake in Maharashtra has been formed by the impact of such meteorite. तर महाराष्ट्रातलं लोणार लेक जे आहे ते अशा मिटिओराइट पडल्यामुळे त्या तो लेक तयार झाला असं म्हणतात, किंवा तिथे तो जो खड्डा झाला तो त्यामुळे झाला आहे. मिटिओर्स और मिटिओराइट फॉल्स ऑकर ऑन अदर सेलेस्टियल बॉडीज टू. तर अजून दुसऱ्या सेलेस्टियल बॉडीजमध्ये वर पण हे मिटिओर किंवा मिटिओराइट्स पडतात, पृथ्वीवरच पडतात असं नाही. तर ऑलवेज रिमेंबर दॅट सायन्स ट्राईज टू एक्सप्लेन डिफरंट इव्हेंट्स ऑकरिंग इन द युनिवर्स. युनिवर्समध्ये काय काय घडतं हे सायन्समध्ये आपल्याला एक्सप्लेन करतं. त्यामुळे आपण अंधश्रद्धा बाळगायची नाही. वी शुड स्टडी द फेनॉमिनन लाईक मिटिओर फॉल्स. ते तुटता तारा वगैरे हे तर खरं मिटिओराइट्स पडत असतात. एक्लिप्सिस किंवा जे ग्रहण असतं ते. सो दीज आर शुड बी स्टडीड सायंटिफिकली अँड नॉट टेकन ॲज ब्लाइंड फेथ rather than attach any blind faith or superstition with them. ओके, तर आता आपण काय शिकलो आहे. व्हॉट वी हॅव लर्न्ड. देर आर इनन्युमरेबल गॅलेक्सीज इन द युनिवर्स. तर खूप इनन्युमरेबल प्रचंड नंबरमध्ये गॅलेक्सीज युनिवर्समध्ये असतात. अवर सोलर सिस्टम व्हेरियस स्टार क्लस्टर्स आर पार्ट ऑफ द मिल्की वे. तर ह्या गॅलेक्सी ह्या मिल्की वेचा भाग आपला सोलर सिस्टम आहे, आणि बाकीचे तारे स्टार्स प्लॅनेट्स हे सगळे दे आर द पार्ट्स ऑफ आ मिल्की वे. व्हेरियस टाइप्स ऑफ स्टार्स लाईक सन कॅन बी सीन इन द मिल्की वे. तर what can we see in the Milky Way? The different types of stars like sun also can be seen in the Milky Way. Different planets in the solar system have peculiar characteristics. प्रत्येक प्लॅनेटचा वेगवेगळं कॅरेक्टरिस्टिक्स गुणधर्म आहे. Some planets have satellites whereas others do not have. काही प्लॅनेट्सना स्वतःचे सॅटेलाइट्स असतात आणि काहींना नसतात. जसा मून अर्थचा सॅटेलाइट आहे. कॉमेट्स हॅव अ कॅरेक्टरिस्टिक स्ट्रक्चर बट देअर अपिअरन्स कीप ऑन चेंजिंग. आता कॉमेट्स वेगवेगळे स्ट्रक्चर धारण करतो, वेगवेगळं रूप त्याची शेप असते. ओके, आणि त्याची शेप चेंज होत राहते. सो स्टुडंट्स, आता हा लेसन शिकून झालेला आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. आणि प्लीज हा लेसन परत शिकून घ्या. ओके, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट लेसन घेऊन येईन. ओके, तो हा जरा मोठा लेसन आहे द युनिवर्स. सो प्लीज स्टडी इट केअरफुली अँड ऑल द बेस्ट. टेक केअर. आय बी बॅक विथ द नेक्स्ट लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ.